जागा मिळत नाहीये। यानंतर आपण मनोगताकडे जातो आहोत। सुरुवातीला पुणे शहर युवती अध्यक्ष पूजा झोळे पाटील यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, या अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दाखलेदानी छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे उपस्थित आहे अशा सावित्रीबाई फुले, अहिल्याराणी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आजच्या या जनसन्मान रॅलीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय दादा, आदरणीय आमच्या माऊली वहिनी साहेब, पटेल साहेब, तटकरे साहेब, भुजबळ साहेब आणि माझे समोर उपस्थित असलेले कष्टकरी मायबाप बंधू भगिनींना माझा मनापासून जय राष्ट्रवादी। दादांचं नेतृत्व आणि विकासाच्या दृष्टीने दादांनी घेतलेला निर्णय हा आपण त्यांच्या सोबत आहोत, त्या निर्णयाच्या सोबत आपण आहोत। दादांचा विचार हा विकासाचा विचार असून पुरोगामी महाराष्ट्राचा आहे। आज जरी आपण महायुती सोबत असलो तरी आपण आपला मूळ विचार सोडला नाही। एक सामान्य कार्यकर्ती म्हणून दादा माझ्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थाने दादा हे फक्त आपल्या राष्ट्रवादीचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे दादा झालेले आहेत। ते आता आपल्या समोर असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून। आता बघा दादा कसा असतो, भाऊ कसा असतो, खरा भाऊ कसा असतो, बहिणीचे हट्ट पुरवणारा। सुरुवातीला योजना आली ऑनलाईनच्या माध्यमातून, तिथे फॉर्म भरायचा होता। आम्ही दादांकडे गेलो, दादा माता भगिनींना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, तो फॉर्म ऑफलाईन करावा। दादांनी ती मागणी मान्य केली। परत आम्ही दादांकडे गेलो, दादा उत्पन्नाचा दाखला काढायला बराच कालावधी जातोय, तिथे जरा मदत करा। दादांनी उत्पन्नाचा दाखला रद्द केला। म्हणजे खऱ्या अर्थाने महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मदत करून न्याय दिला असेल तर तो आमच्या दादांनी। बरं, एकाच कुटुंबातील एक नाही, तिच्या सोबत आमच्यासारख्या युवती, अविवाहित महिला ह्या सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे खऱ्या अर्थाने आता आपल्या दादांना आपल्याला साथ देण्याची गरज आहे। आतापर्यंत दादांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आता हीच वेळ आहे त्याची परतफेड करण्याची। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारं नेतृत्व अशी दादांची ओळख आहे आणि हे मी सांगायची गरज नाही, समोर व्यासपीठावर आपण बघत आहात, उभा महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे। आज माझ्यासारख्या शेतमजुराच्या मुलीला एवढ्या मोठ्या मंचावर बोलण्याची संधी दिली ती आपल्या दादांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे आता ही वेळ आलेली आहे आपल्याला दादांना साथ देण्याची। येणाऱ्या काळात पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा अर्थात राष्ट्रवादीचा वाटा त्यात सर्वाधिक असणार आहे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। त्यामुळे आपण एक निर्धार करूयात, फक्त विकासासाठी नाहीच तर महिलांच्या, युवकांच्या प्रश्नासाठी नेहमी आग्रही असणारे अशी दादांची भूमिका आहे आणि आता आपल्याला हीच भूमिका अतिशय सक्षम करण्यासाठी दादांना साथ द्यायची आहे। माझ्यासही तिथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे दादांना मुख्यमंत्री पदावरती बघण्याची। अर्थात त्यासाठी जागांची गणित आहेत, काळजी करण्याचं कारण नाही, ते दादा सोडवतील। पण तुमची माझी जबाबदारी आहे दादांना तिथं नेऊन बसवण्याची। अजित दादा एकच वादा। तर माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे, दादा आपलाय, राष्ट्रवादी आपली, कारण घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे। धन्यवाद। धन्यवाद पूजाजी। आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आदरणीय दादांना त्या पदावर विराजमान करण्याची। यानंतर एक गृहिणी म्हणून